ऐसे दिग्गज शब्द का बोलेगा, ऐसे दिग्गज शब्द का बोला। कुंकुवाचा जोडा नाही ग, तो तुझ्या कुंकुवाचा तोडा आहे ग, तोडा आहे. माझा समजून का घेत नाहीस ग ताई? ताई ताई परत जाऊ नकोस ग त्या घरात. दादा माहेरपेक्षा कधी काही सासरभर मला गेले पाहिजे दादा, मला रोखू नको. अरे हे बघितलं अगं, बघितलंस अगं, जी जी सासू तुला मानापानाने न्यायला आली ना, अगं तिला सुद्धा लाज वाटली. कारण कारण या समाजातली बाया एकत्र आल्या ना, म्हणून तिला सुद्धा लाज वाटली आणि ती सुद्धा निघून गेली ग. नाही मला माहिती, माझी आता निघून गेली. येऊन नसल्या तुम्हाला का दुसरी जागा नाही भेटली? रुपाची ती आत्या आहे, मग त्याच्या काही येऊन घुसली. शौक होता मला म्हणून घुसली मी. आनंद वाटते मला. संगीता चाल, शेवटची बस आहे. ड्रायव्हर आला नाही म्हणून मी कार काही आणली नाही. चल जा जा जा, पण बस चांगले जा. पुन्हा असा कमी जास्त होता कामा नाही आत्या बाई.
पुन्हा कमी जास्त झाला ना अशी माहिती झाली का तुमच्या हे काही डोक्याला केस राहणार नाही. मी आलो ना काही नाही मग टकला करून टाकतो ना, शेंदूर लावतो ना, गावभर फिरवतो. मी मोठा खराब माणूस हा. सेंदूर लावायचंय ना? हो. सेंदूर तू स्वतःला लावून घे. हो. ती वेळच येणार नाही. ठीक आहे, जा जा मग जा. तुझ्या घरची लक्ष्मी आज मालकी नाहीस. मला मला एक संधी दे. माझं घर पूर्ण करायसाठी मला एक संधी दे. तू चाल. नाही आत्या, तुमचं काही नाही चुकलं. दोष तो म्हणजे माझ्या नशिबाच आहे. तो माझ्या मामाची तर देवच माणूस होती. माझी आत्या माझी मायेसारखी, माझे पती माझे परमेश्वर. पण काय देवास ठाऊक, माझे जन्मच तसं झालं. जे नशिबाची भोगावीच लागते आत्या. पण तुम्ही मला न्यासाठी ना, मी येणार. मी बॅग घेऊन येणार. ये गं बाई, लवकर ये. हो, मी बॅग घेऊन आत्या भाई, मी पहिले केलेली चूक पुन्हा परत करणार नाही. हे बघ, आम्ही जसे दोन भाऊ आहोत ना, तसा एक तिसरा भाऊ म्हणून मी तिचं रक्षण करेन. पण मी पुन्हा तुझ्या घरात कधीच तिला पाठवणार नाही ग. आत्याबाई, तुम्ही जसे आलात ना तसे परत जा आत्याबाई. विश्वास ठेवा. खरंच तुम्हाला सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तिचा हक्क मिळवून द्यासाठी आले. माझ्या नवऱ्याला मी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आले. सगळ्या प्रॉपर्टीवर माझा काही अधिकार नाही. एवढंच नव्हे तर माझ्या मुलाचा सुद्धा काही अधिकार नाही. मी सगळी प्रॉपर्टी संगीताच्या नावे केली. परत त्या घरात तिला कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता मी घेईन. बसाजी, माझी लक्ष्मी माझ्या घरी घेऊन जाऊ जा. एवढीच विनंती करते मी तुम्हाला. गोष्टी सांगायला आली. दिल्या तू आगीत तेल नको टाकूस. माझी झालेली चूक मला कळली आहे. ताई, तू माझं समजून का घेत नाहीस ग? ताई, तू माझं समजून का घेत नाहीये? ताई, तू परत त्या घरात जाऊ नकोस. अरे तुझ्या जीवाला धोका आहे का ताई? धोका आहे. दादा, असं नको. मला थांबवस. मला गेलं पाहिजे. दादा,